Hello my dear students. Let's start today's lecture on SP subject. We continue the first lesson, that is Introduction to Corporate Finance. In last lecture we studied the capital requirements of business. Without capital we can't start any business. We learned about the fixed capital and the factors affecting fixed capital requirements. In this lecture, we will learn about the meaning of working capital and factors affecting working capital requirements. We studied fixed capital means fixed asset which are used for long term and not for resale. That is a one time investment. And working capital is the opposite of fixed capital. That means it is a recurring nature. We can purchase inventories again and again, or we paid the bills again and again. This is the combination of current assets and current liabilities. Working capital means working capital is referred to as the capital required to carry out the day-to-day business activities. After estimating fixed capital requirements, the business firm needs to estimate the amount of capital that would be needed to ensure the smooth functioning of firm. That means working capital is required for the smooth functioning of firm. It is necessary to have the working capital for the smooth functioning or for the day-to-day activities of the business. Now we see the assets under working capital. The capital required to invest in the following assets is referred to as working capital. For building up inventories of raw materials and finished goods. For financing receivables. For covering day-to-day operating expenses. म्हणजेच काय, वर्किंग कॅपिटल हे कसं आहे तर रिकरिंग नेचरचे, पुन्हा 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 आपल्याला तर खर्च करावा लागतो. त्याच्यामुळे आपल्याला फिक्स्ड कॅपिटलची रिक्वायरमेंट आपण त्याच्यासाठी फिक्स्ड कॅपिटलसाठी जेव्हा तरतूद करून ठेवतो त्याच्यानंतर आपल्याला वर्किंग कॅपिटलकडे पण तेवढ्याच महत्त्वाच्या अनुषंगाने बघावं लागतं. कारण डे टू डे फंक्शनसाठी किंवा स्मूथ फंक्शनिंगसाठी बिझनेसमध्ये वर्किंग कॅपिटल हे महत्त्वाचं रोल प्ले करत असतं. त्याच्यामुळे वर्किंग कॅपिटल म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की वर्किंग कॅपिटल हे एक रिकरिंग नेचरचं आहे, म्हणजे पुन्हा पुन्हा आपल्याला त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करावी लागते. आणि जसं इन्व्हेंटरीज म्हणजे एखादा रॉ मटेरियल आहे किंवा माल आहे आपण घेतलेला, तो पुन्हा 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 संपतो, मग पुन्हा पुन्हा आपल्याला तो परचेस करावा लागतो. हे झालं करंट ॲसेट्स. आणि वर्किंग कॅपिटल मध्ये करंट ॲसेट्स आणि करंट लायबिलिटीज ह्या दोन्ही येतात. करंट लायबिलिटीजमध्ये आपल्याला असं म्हणता येईल की वेगवेगळ्या प्रकारचे बिल्स आपल्याला पेड करावं लागतात. आपल्याला टेलिफोन बिल असेल किंवा ऑफिसचं रेंट असेल, स्टेशनरी परचेस केली असेल, हे छोटे छोटे टाईपचे जे एक्सपेन्सेस असतात ते सगळे वर्किंग कॅपिटलमध्ये इन्क्लूड होतात. म्हणजे स्मॉल टाईप ऑफ एक्सपेन्सेस आर इन्क्लुडेड इन वर्किंग कॅपिटल. वर्किंग कॅपिटल इज इक्वल टू करंट ॲसेट्स मायनस करंट लायबिलिटीज. म्हणजे दोन्ही येतात त्याच्यामध्ये, करंट ॲसेट्स पण येतात, करंट लायबिलिटीज पण येतात. आणि हे सगळं कसं असतं, शॉर्ट टर्मसाठीचं असतं. जसं फिक्स कॅपिटल हे कसं आहे लाँग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट आहे, तशी वर्किंग कॅपिटल ही शॉर्ट टर्मसाठी आणि रिकरिंग नेचरची इन्व्हेस्टमेंट आहे. कळालं तुम्हाला वर्किंग कॅपिटल म्हणजे काय? वर्किंग कॅपिटल इज द सम टोटल ऑफ करंट ॲसेट्स मायनस करंट लायबिलिटीज. Working capital is referred to as the capital required to carry out the day-to-day business activities. आता आपण फॅक्टर्स बघूया की कोणते कोणते फॅक्टर्स अफेक्ट्स करतात वर्किंग कॅपिटलच्या रिक्वायरमेंटवर. द फॅक्टर्स अफेक्टिंग वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट्स. फर्स्ट पॉईंट इज नेचर ऑफ बिझनेस. नेचर ऑफ बिझनेस.
वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट्स डिपेंड अपॉन द नेचर ऑफ बिझनेस. जसं आपण फिक्स्ड कॅपिटलमध्ये बघितलं बघा, फिक्स्ड कॅपिटल रिक्वायरमेंट्समध्ये सुद्धा बऱ्यापैकी हेच पॉईंट्स आहे. त्याच्यामुळे ते पॉईंट पाठ केले आणि हे पॉईंट पाठ केले, सिमिलर आहे, मधलं कंटेंट थोडंफार चेंज होतं आहे. बघा फर्स्ट काय, नेचर ऑफ बिझनेस. म्हणजे वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट इज ऑल्सो डिपेंड अपॉन द नेचर ऑफ द बिझनेस. म्हणजे फर्म जर मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये जर एंगेज असेल तर रिलेटिवली तिला काय लागणार आहे, रिलेटिवली लेस अमाऊंट ऑफ वर्किंग कॅपिटल लागणार आहे. कारण त्यांना कॉन्स्टंट फ्लो कॅशचा मिळणार आहे. कारण आपण माल तयार झाला, तो विकला आणि आपल्याला लगेच पैसे मिळाले. पुन्हा आपण माल परचेस केला, पुन्हा विकला, पुन्हा आपल्याला पैसे मिळाले. म्हणजे आपल्याला हा माल आपण सेल करतोय, त्याचे पैसे मिळत आहेत, पुन्हा आपण माल घेतोय. हे असं कंटिन्यू चालते प्रोसेस. म्हणून आपल्याला सेपरेट अशी काही खूप मोठी अमाऊंट त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायची गरज पडत नाही. कारण आपल्याला लगेचच पुन्हा पुन्हा ते पैसे मिळत आहेत आणि पुन्हा आपण त्याचे आपण गुड्स परचेस करू शकतो किंवा आपण त्याचं रॉ मटेरियल परचेस करू शकतो आहे. म्हणजेच मॅन्युफॅक्चरिंग बिझनेसमध्ये आपल्याला कमी इन्व्हेस्टमेंट करावी लागते. म्हणजेच आपल्याला वर्किंग कॅपिटलची गरज कमी पडते. पण याच्याच अपोजिट फिक्स्ड कॅपिटलमध्ये बघा, मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस असेल तर आपल्याला जास्त प्रमाणात रॉ मटेरियल घ्यावं लागतं. मग तेवढ्या मोठा सेटअप उभारावा लागतो, तेवढ्या मशिनरीज परचेस करावे लागतात. म्हणजेच मग तेव्हा आपल्याला फिक्स्ड कॅपिटल जास्त लागतं. आणि याच्यामध्ये आता आपल्याला फिक्स्ड कॅपिटल जास्त लागतं आणि वर्किंग कॅपिटल कमी लागतं. म्हणून इथे आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग बिझनेसमध्ये वर्किंग कॅपिटल कसं होतं आहे, कमी लागते. This is the first point, nature of business. Firms which are engaged in manufacturing of essential products of daily consumption would need relatively less amount of working capital as they get constant flow of cash. Public utility companies will also require less working capital as they get cash from their customers. पब्लिक युटिलिटीमध्ये पण आपल्याला समजा रेल्वेचं आहे, रेल्वे डिपार्टमेंट आहे. पब्लिक युटिलिटी म्हणजे काय, तर सर्व्हिस प्रोव्हाइडिंग ज्या कंपनीज असतात त्या पब्लिक युटिलिटीच्या अंडर येतात. म्हणजे आपण जसं बघितलं की ट्रान्सपोर्ट सर्व्हिस वगैरे, त्या इलेक्ट्रिसिटी ट्रान्सपोर्ट ह्या पब्लिक युटिलिटीमध्ये येतात. मग आपल्याला लगेचच पैसे मिळत आहेत. समजा आपण बसने गेलो, तिकीट काढलं, आपण पैसे पेड केले, म्हणजे त्यांना लगेचच मिळाले. म्हणून हा इनफ्लो आउटफ्लो हा चालूच असतो. म्हणून त्यांना तिथे वर्किंग कॅपिटल कमी प्रमाणात लागतं आणि फिक्स्ड कॅपिटल जास्त प्रमाणात लागतं. म्हणजे सेम पॉईंट्स आहे नेचर ऑफ बिझनेस. तिथे जे जास्त प्रमाणात लागत होतं फिक्स्ड कॅपिटल, ते इथे वर्किंग कॅपिटल तेवढंच कमी प्रमाणात आपल्याला लागते. त्याच्यानंतर बिझनेस विच डील्स विथ लक्झरियस प्रोडक्ट्स requires huge working capital as the sale of such products are not frequent. म्हणजे सेलवर डिपेंड्स आहे. सेल्स जसं मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट्स असतील, कन्झ्युमर गुड्स असतील, ज्या आपल्याला डे टू डे यूजसाठी लागतं आहे. फॉर एक्झाम्पल टूथपेस्ट, सोप, वी नीड इट डे टू डे, म्हणजे सगळे हे डे टू डे रिक्वायरमेंट्समध्ये येतं आहे. त्याच्यामुळे ते रिकरिंग नेचरचं झालं. त्यांना पटापट त्याचा कॅश फ्लो, कॉन्स्टंट कॅश फ्लो त्यांना मिळतो आहे. त्याच्यामुळेच तिथे वर्किंग कॅपिटल हे कमी प्रमाणात लागलं. पण लक्झरियस गुड्स आहे, फॉर एक्झाम्पल वी परचेस टी व्ही सेट और रेफ्रिजरेटर, वी कांट परचेस इट अगेन अँड अगेन. आपण एकदा परचेस केलं झालं, ते लॉंग टर्मसाठी आपण ते यूज करत असतो. म्हणून मग अशा ठिकाणी कॅशचा इनफ्लो हा त्यांना पुन्हा पुन्हा मिळत नाही. म्हणजे बिझनेसमध्ये पुन्हा पुन्हा कॅश फ्लो येत नाही. म्हणून मग इथे वर्किंग कॅपिटल हे जास्त प्रमाणात लागतं. कळालं? दिस इज द नेचर ऑफ बिझनेस. नाव सेकंड पॉईंट इज साईज ऑफ बिझनेस. The size of business also affects the requirements of working capital. A firm with large scale operations will require more working capital. For example, working capital of Big Bazaar is more than the working capital of local kirana stores. That means it is also depend upon the size of the business.
If there is a small stores, then it requires small amount of capital, and if it is a big stores like big malls, big bazaar, city center mall, or any other business stores, or business which is trading on a large scale, that requires the large amount of working capital. काल म्हणजे साईज मोठी असेल तर वर्किंग कॅपिटलसुद्धा जास्त प्रमाणात लागणार, साईज कमी असेल तर कमी प्रमाणात वर्किंग कॅपिटल लागणार, डिपेंड अपॉन द साईज. Now third, volume of sales. The volume of sales is the most important factor which affects the size of working capital. They are interrelated with each other. If the volume of sales increases, the amount of working capital required also increases and vice versa. म्हणजे याच्या उलट. व्हॉल्यूम ऑफ सेल्स म्हणजे काय? याच्यामध्ये आपलं जर आपला सेल्स हा जास्त प्रमाणात होत असेल तर आपल्याला वर्किंग कॅपिटलसुद्धा जास्त प्रमाणात लागतं. म्हणजे सेल्सवर डिपेंड आहे. सेल्स जास्त, वर्किंग कॅपिटल जास्त. कारण मग आपल्याला पुन्हा पुन्हा ते रॉ मटेरियल परचेस करावं लागणार, इन्व्हेंटरीज म्हणजेच रॉ मटेरियल, वेगवेगळा माल आपल्याला घ्यावा लागणार आणि आपण पुन्हा पुन्हा मग तो सेल करणार. म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला व्हॉल्यूम ऑफ सेल पण इथे मॅटर करतं, की व्हॉल्यूम ऑफ सेल जर मॅक्झिमम असेल तर वर्किंग कॅपिटलसुद्धा मॅक्झिमम असतं. त्याच्यानंतर फोर्थ, प्रोडक्शन सायकल. द प्रोसेस ऑफ converting raw material into finished goods is called production cycle. Production cycle म्हणजे काय? The process of converting raw material into finished goods is called production cycle. बघा, रॉ मटेरियलचे फिनिश्ड गुड्स झाले, त्याच्यानंतर फिनिश्ड गुड्स पुन्हा आपण रॉ मटेरियल परचेस करतो, पुन्हा फिनिश्ड गुड्स तयार होतात, आपण ते विकतो, पुन्हा रॉ मटेरियल परचेस करतो. ही सायकल ही कंटिन्यू होत असते. This is called as a production cycle, and that is continue flowing. If a firm has a longer production period, it will require more amount of working capital. If manufacturing cycle is short, it requires less working capital. म्हणजे प्रोडक्शन सायकल जर मोठी लांब जास्त कालावधीसाठी असेल तर वर्किंग कॅपिटल कसं लागणार? जास्त प्रमाणात. आणि मॅन्युफॅक्चरिंग सायकल ही शॉर्ट पिरियडसाठी असेल तर इट रिक्वायर्स लेस अमाऊंट ऑफ वर्किंग कॅपिटल. म्हणजे हे प्रोडक्शन सायकलवर डिपेंड्स आहे. रॉ मटेरियलपासून तर फिनिश्ड गुड्सपर्यंतचा प्रवास जर छोटा असेल तर कमी प्रमाणात वर्किंग कॅपिटल, जर मोठा असेल तर जास्त प्रमाणात वर्किंग कॅपिटल. कारण मग तेवढा पिरियड जातो आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला कॅश ते जेव्हा फिनिश्ड गुड्स मार्केटमध्ये जातील, जेव्हा ते विकल्या जातील, त्याच्यानंतर आपल्याला पैसे मिळेल, मग आपण ते परचेस करू रॉ मटेरियल. त्याच्यामुळे मग आपल्याला कंटिन्यू फ्लो नाही राहत ना, इनफ्लो नाही राहत कॅशचा. म्हणूनच मग इथे आपल्याला जास्त इन्व्हेस्टमेंट करावी लागते वर्किंग कॅपिटलची. आपल्याला आपल्या खिशातले पैसे तिथे टाकावे लागतात. कारण मग आपण वाट नाही बघू शकत ना, की आता हे कधी सेल होतील, मग आपण कधी परचेस करू. आपल्याला तर परचेस करावेच लागतात, कारण आपल्याला ही सायकल आहे ती कंटिन्यू ठेवण्यासाठी आपल्याला रॉ मटेरियल परचेस करणं हे आवश्यकच असतं. म्हणून आपण ते रॉ मटेरियल परचेस करत राहतो आणि फिनिश प्रोडक्ट बनवत राहतो. ही सायकल ही शॉर्ट असेल तर आपल्याला कमी वर्किंग कॅपिटल लागतं. ही जर लॉंगर पिरियडसाठी असेल तर वी रिक्वायर्ड huge amount of working capital. Then fifth point is business cycle. When there is a boom in the economy, sales will increase. This will lead to increase in investment in stocks. This required additional working capital. During recession, sales will decline and hence working capital will also decline. म्हणजे आपण जसं प्रोडक्शन सायकल बघितलं तसंच बिझनेस सायकल पण आहे. बिझनेस सायकलमध्ये काय होतं, जेव्हा इकॉनॉमी बूम होते, म्हणजे जेव्हा जेव्हा इकॉनॉमी चांगल्या कंडिशनमध्ये असते तेव्हा सेल्स हे ऑटोमॅटिकली चांगल्या असतात. समजा आता फेस्टिवल्सचा सीझन आहे, फेस्टिवलच्या सीझनमध्ये नेहमी इकॉनॉमी ही बूममध्ये असते, म्हणजे एकदम हायर पीक लेवलला असते.
कारण सगळीकडे पर्चेसिंग सेलिंग हे चालू असतं. मार्केटमध्ये मार्केट फ्लो हा चालू असतो. त्याच्यामुळे बिझनेस सायकल हे चांगल्या प्रकारे चालू असतं. फेस्टिवल्समध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे सामान हे परचेस करत